आपण ऐकत आहात रसिक कथा. त्याचं खरं नाव काय ते कोणालाच माहिती नव्हतं आणि माहिती करून घेण्याची गरजही कोणाला भासली नव्हती. त्याच्यावर काम सोपवलं की ते पूर्ण होतं एवढंच लोकांना पुरेसं होतं. कामाशी कारण, नावात काय आहे? तुमचं खरं नाव काय? हा प्रश्न गेल्या 25 वर्षात त्याला कोणी विचारला नव्हता. कर्दन काळ या एकाच नावानं तो मुंबईला माहिती होता. नावाप्रमाणे खरोखरच तो कर्दन काळ होता. मुंबईतले मोठमोठे बदमाश या नावाला टरकून असत. 6 फूट उंची, रुंद भरदार खांदे, कमावलेलं चपळ शरीर अन तल्लख मेंदू. केवळ एवढ्याच गोष्टी घेऊन 25 वर्षांपूर्वी कर्दन काळ मुंबईत आला होता आणि बघता बघता त्यानं मुंबईत स्वतःचा जम बसवला होता. अर्थात हे करताना त्यानं जीवापाड मेहनत घेतली होती. कित्येक वेळा जीव धोक्यात घातला होता. जणू तो मुंबईत आला तो तळहातावर शीर घेऊनच. गुप्तहेर होता तो आणि गुप्तहेर म्हणूनच तो पोलीस डिपार्टमेंटलाही माहिती होता. आजपर्यंत त्याच्या मदतीने पोलीस खात्यानं कित्येक गुंतागुंतीच्या प्रकरणांचा उलगडा केला होता. पार बाद म्हणून फाईल झालेल्या प्रकरणांचीही त्यानं पाळंमुळं खणून काढली होती. विशेषतः खुनाची केस म्हटलं की हमखास ती कर्दन काळाकडेच जायची. एकदा केस त्याच्यावर सोपवली की खुनी कितीही चतुर असला तरी तो फासाच्या फंद्यात अडकलाच म्हणून समजा. एक केस तर अगदी रहस्यकथेसारखीच होती. एका श्रीमंत माणसाचा चौपाटीवर खून झाला होता. तरी किती 8-9 वर्ष झाली असतील या गोष्टीला. चौपाटीवर वाळूत 5-6 ठिकाणी त्या श्रीमंत माणसाचे अवयव सापडले होते. त्याच्या पत्नीनं ती केस कर्दन काळावर सोपवली. खुनी शोधून काढण्याकरता त्याला 15,000 रुपये ॲडव्हान्स दिले. खर्चाची चिंता करू नकोस, पाण्यासारखा पैसा खर्च झाला तरी चालेल, पण खुनी सापडलाच पाहिजे असं त्याला बजावून सांगितलं. तिनं खर्चही केला तसाच, नाही असं नाही, पण ती गुप्तहेराची निवड करताना चुकली होती. तिनं कर्दन काळाकडे जायलाच नको होतं. त्याच्यावर केस सोपवल्यापासून अवघ्या 3ऱ्या रात्री पोलिसांनी त्या श्रीमंताच्या बायकोला खुनाच्या आरोपावरून पुराव्यासकट अटक केली होती. क्लायंट खुनी असेल तर कर्दन काळ त्याला कधीच पाठीशी घालत नसे आणि म्हणूनच एक हुशार, कल्पक, धाडसी व कर्तव्यतत्पर गुप्तहेर म्हणून त्याला मान होता. कर्दन काळ ताठ मानानंच जगत होता. कर्दन काळाचं एक वैशिष्ट्य होतं, तो एकटा काम करत असे. कसा काय त्याचा एवढा दांडगा उरक होता कोण जाणे, पण अगदी परवापर्यंत त्यानं कोणाचीही मदत न घेता केसेस सोडवल्या होत्या. परवा म्हणजे 2-2.5 वर्षे. तो 42 वर्षांचा झाला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण आता थकत चाललो. आपला आवाका कमी झाला. आता आपल्याच्यानं पूर्वीसारखी धावपळ होऊ शकत नाही. आपण कमी पडतोय. कर्दन काळ शहाणा होता. गुंडगिरीच्या जगात जो कमी पडतो तो मरतो हे त्याला चांगलं माहिती होतं. असे मेलेले कितीतरी गुप्तहेर त्याला माहिती होते. म्हणूनच त्यानं शहाणपणा करून कर्दन काळ नावाची एक संघटना सुरू केली. या संघटनेत त्यानं विश्वासू आणि चपळ असे युवक भरले होते. प्रत्येक तरुण कर्दन काळाच्या तालमीत तयार झालेला होता. अचूक निर्णय घेण्याची पात्रता प्रत्येक तरुणाच्या अंगी आली होती. तरीही कामं चालत ती कर्दन काळाच्या सल्ल्यानंच. नवीन केस आली की ती कर्दन काळ समजावून घेत असे. नंतर योग्य माणसाची निवड करून तो त्याला काम समजावून सांगत असे. वेळोवेळी त्याच्या कामाचा रिपोर्ट घेऊन त्याला पुढच्या मुव्हमेंट्स समजावून देत असे. प्रत्यक्ष कृती कर्दन काळाची नसली तरी कृतीमागचा मेंदू मात्र त्याचाच असे. त्यामुळे कर्दन काळ प्रायव्हेट लिमिटेडचं कार्य यशस्वी रीतीनं चाललेलं होतं. निदान अजून तरी कर्दन काळ अपयशी ठरला नव्हता. कर्दन काळ प्रायव्हेट लिमिटेडच्या ऑफिससमोर एक आलिशान इम्पाला उभी राहिली. एक स्थूल देहाचा मनुष्य कारमधून घाईघाईनं खाली उतरला आणि इमारतीच्या दर्शनी पायऱ्या चढून एन्क्वायरीच्या काउंटरपाशी आला. क्षणभर नुसता धपाधप तो घाम टिपत उभा राहिला. त्याला धड श्वासही घेता येत नव्हता. व्हॉट कॅन आय डू फॉर यू सर? एन्क्वायरीवरच्या स्मार्ट तरुणानं त्याला विचारलं. कर्दन काळ, मला मिस्टर कर्दन काळना भेटायचंय. स्वतःच्या मनातली चळवळ लपवत तो म्हणाला. अपॉइंटमेंट ठरली आहे? नाही. ऑल राईट. आपलं नाव काय? मैत्राणी. मी मैत्राणी एंटरप्राइजेसचा मालक आहे. मिस्टर मैत्राणी, आपण आपल्या कामाचं स्वरूप सांगू शकाल काय? नाही, ते मी कर्दन काळांनाच सांगू शकेन. जस्ट अ मिनिट, मी सरांना विचारतो, तो तरुण म्हणाला आणि त्यानं इंटरकॉमचं बटन दाबलं. तिवारी स्पीकिंग फ्रॉम द एन्क्वायरी काउंटर सर, तो तरुण शांतपणे म्हणाला. मैत्राणी एंटरप्राइजेसचे मालक मिस्टर मैत्राणी इथे आलेत.
त्यांना तातडीनं आपली भेट हवी आहे. अपॉइंटमेंट ठरली आहे का? नाही, पण त्यांना ताबडतोब भेट हवी आहे. काम महत्त्वाचं आहे असं म्हणतायत. कामाचं स्वरूप काय आहे? मिस्टर मैत्राणी काहीच सांगायला तयार नाहीत. ते म्हणतात, मी फक्त कर्दन काळांशीच बोलेन. क्षणभर पलीकडून काहीच उत्तर आलं नाही. मैत्राणी उत्सुकतेनं त्या तरुणाकडे पाहत होते. ठीक आहे, तिवारी, मैत्राणींना आतमध्ये पाठवून दे. तिवारीनं इंटरकॉम बंद केला. मिस्टर मैत्राणी, आपण सरांच्या केबिनमध्ये जाऊ शकता, तिवारी म्हणाला. आणि मैत्राणी देव पावल्यासारखे खुश झाले. थँक्यू, थँक्यू, ते पुटपुटले आणि कर्दन काळाच्या केबिनकडे जवळजवळ धावतच गेले. दारावरच्या बेलचा उपयोग करण्याचंही त्यांना भान नव्हतं. सरळ दरवाजा आत लोटून ते केबिनमध्ये शिरले. गुड मॉर्निंग मिस्टर कर्दनकाळ. गुड मॉर्निंग. आपला अवाढव्य देह थोडासा हलवून कर्दनकाळ म्हणाला, बी सीटेड प्लीज. मैत्राणी टेबलसमोरच्या गुबगुबीत चेअरवर बसले. काय बोलावं आणि कुठून सुरुवात करावी ते न सुचल्यामुळे मैत्राणी फक्त कर्दनकाळाचं निरीक्षण करत राहिले. 40ला पास करून 45कडे गेलेला तो मनुष्य अजूनही बांधेसूद होता. कानावरचे केस सोनेरी झाले होते आणि डोळ्यांवर जाड फ्रेमची 40 होती. या 2 गोष्टी सोडल्या तर कर्दनकाळ 35च्या पुढचा आहे हे मान्य करण्याकरता त्याचा जन्मतारखेचा दाखलाच पाहायला लागला असता. पण एक गोष्ट नक्की, पांढरट सोनेरी केस आणि जाड काळ्या फ्रेमचा चष्मा या दोन्ही गोष्टींमुळे त्याचं मूळचं सुंदर व्यक्तिमत्व भारदस्त झालं होतं. या भारदस्तपणामुळेच मैत्राणी भारावून गेले होते. मिस्टर मैत्राणी, प्लीज आपल्या कामाचं स्वरूप सांगाल काय? मला आणखी 15 मिनिटांनी एक अपॉइंटमेंट आहे, कर्दनकाळ म्हणाला. आणि मैत्राणीच्या लक्षात आलं की या माणसाच्या आवाजात सुद्धा एक प्रकारची हुकमत आहे. मिस्टर कर्दनकाळ, घसा साफ करून मैत्राणींनी सुरुवात केली. माझी मुलगी नाहीशी झाली आहे. किडनॅपिंग? होय. ठीक आहे, मला जरा सविस्तर हकीकत सांगा. नेहमीप्रमाणे लिली काल शाळेत गेली, पण ती अजूनही परत आली नाही. एखाद्या नातेवाईकाकडे गेली असेल, मैत्रिणीकडे गेली असेल? नाही. तुम्ही चौकशी केली का? हो. रोज ती शाळा सुटल्यावर बरोबर 5:45ला घरी येते. पण काल तिला आणायला शोफर गाडी घेऊन गेला तेव्हा त्याला लिलीच्या मैत्रिणीकडून समजलं की ती शाळेतच आली नाही. शेफरनं तिला शाळेपाशी सोडलं होतं का? प्रश्नच नाही. मी रोज ऑफिसला जाताना ती माझ्याच बरोबर निघायची. तिला शाळेपाशी सोडून मी पुढे जायचो. येताना तिची आणि माझी वेळ जमायची नाही, म्हणून शोफर तिला आधी घरी सोडायचा आणि मग रात्री 8च्या सुमाराला मला आणायला पुन्हा ऑफिसपाशी यायचा. लिली कितवीत होती? 10वीत. कॉन्व्हेंट? नॅचरली. एखादं प्रेमप्रकरण असेल तर? इम्पॉसिबल. का? काही न बोलता मैत्राणींनी कोटाच्या खिशातून एक फोटो काढून कर्दनकाळासमोर ठेवला. एक जाड भिंगाचा चष्मा, दात पुढे आलेले, विरळ केस, उभट चेहरा, बसलेली गालफाडं. ही लिली? हो. तिच्यावर कोणी प्रेम करणं शक्य नाही. तिच्याशी शाळेत विशेष कोणी बोलायचं देखील नाही. का? तिला पायोरिया आहे. बोलताना तिच्या तोंडाला फार घाण वास येतो. आय सी. विचारात गढून गेल्यासारखा कर्दनकाळ म्हणाला. रात्री 8 वाजता मला समजलं की लिली आज शाळेतच गेली नाही. मी तर तिला स्वतः शाळेपाशी सोडलं होतं. मग तुम्ही काय केलंत? ती कुरूप असल्यामुळे तिच्या मनात स्वतःबद्दल एक प्रकारचा न्यूनगंड होता. ती नातेवाईकांकडे देखील जाणं टाळत असे. तरीही मी सगळ्या नातेवाईकांना फोन लावले. तिच्या 2-3 मैत्रिणींकडे चौकशी केली, पण सकाळपासून तिला कोणीही पाहिलेलं नाही. पोलीस कंप्लेंट दिलीत? सकाळपर्यंत वाट पाहून देणार होतो. मग? रात्री 12 वाजता मला एक पाकीट मिळालं. पाकीट? कर्दनकाळ सावरून बसला. कोणी आणून दिलं? एका भिकाऱ्याच्या पोरानं. त्याला कोणी दिलं होतं? तो म्हणतो एका हॅटवाल्या बाबानं त्याला ते पाकीट दिलं आणि मला द्यायला सांगितलं. त्याबद्दल त्याला 10 रुपये मिळाले. बघू. मैत्राणींनी पाकीट काढून टेबलावर ठेवलं. कर्दनकाळानं पाकीट बारकाईनं पाहिलं. आतली चिठ्ठी काढली. त्याच्या कपाळावर आश्चर्याच्या आठ्या पसरल्या. चक्क लेटर हेडवर टाईप केलेली 1 पानी छोटीशी चिठ्ठी होती ती. लेटर हेडवर नाव होतं, पत्ता मात्र नव्हता. कर्दनकाळानं एकदा मैत्राणींकडे पाहिलं आणि चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. किडीज किडनॅपर्स असोसिएशन, बॉम्बे सेक्शन, 10 डिसेंबर 1973. डिअर मिस्टर मैत्राणी, लेटर हेडवरनंच काय ते तुमच्या लक्षात आलं असेल, तेव्हा जास्त काही लिहायला नको. अजून तरी तुमची मुलगी आमच्या ताब्यात सुरक्षित आहे. आपली एकुलती एक मुलगी सुखरूप परत मिळावी असं जर वाटत असेल तर खाली दिलेल्या सूचना पाळा. पहिलं, पोलिसात तक्रार नोंदवण्याचा मूर्खपणा करू नका.
2. उद्या संध्याकाळी 11 डिसेंबर 73ला बरोबर 7 वाजता हँगिंग गार्डनच्या समोरच्या फुटपाथवर एक निळी सलून जातीची कार उभी असेल. तुम्ही तिथे एकटे याल. तुमच्या हातात ब्रीफकेस असेल. ब्रीफकेसमध्ये रोख 1,00,000 रुपये असतील. नोटा मार्क केलेल्या नसतील याची खबरदारी तुम्ही घ्यालच. 3. जास्त शहाणपणा न करता ती ब्रीफकेस सलूनच्या खिडकीतून आत टाका. 4. सरळ घरी जाऊन झोपा. 12 डिसेंबर 1973ला सकाळी 7 वाजता लिली स्वतः चालत घरी येईल. खालील दक्षता जरूर घ्या. नोटांचे नंबर टिपून ठेवणं, पोलिसात खबर देणं किंवा सलूनचा पाठलाग करणं वगैरे भानगडीत पडलात तर तुमची लिली रोज हिश्श्यांनी घरी येईल. सांगितल्याप्रमाणे 11 तारखेला 1,00,000 रुपये मिळाले नाहीत तर 12 तारखेला सकाळी पार्सलची वाट पहा. त्यात तुमच्या लिलीचे पायोरिया झालेले दात आणि चष्म्यासकट डोळे असतील. आपण जरूर सहकार्य कराल अशी अपेक्षा आहे. आय हेट दिस किडनॅपर्स. चिठ्ठी वाचून होताच कर्दनकाळ म्हणाला आणि त्याने चिठ्ठी टेबलावर फेकली. मिस्टर कर्दनकाळ, तुम्ही ही केस स्वीकाराल? जर तुमची त्या असोसिएशनला पैसे देण्याची इच्छा नसेल तर जरूर स्वीकारीन. मी त्यांना एक पै देणार नाही, कारण आज 1,00,000 दिले की उद्या ते परत लिलीला पळवतील. असं किती दिवस चालणार? यू हँडल धिस केस ऑन माय बिहाफ. ठीक आहे, मी ही केस स्वीकारीन, पण माझी फी तुम्हाला परवडेल? हेल द मनी. 50,000. ॲक्सेप्टेड. तर मग तुम्ही निर्धास्त मनानं घरी जा. आज संध्याकाळी 6 वाजता इथे या. येताना 50,000 कॅश आणा. इथून घरी फोन लावा. लिली घरी पोचली असेल तर 50,000 द्या. पोचली नसेल तर मी तुम्हाला 50,000 देईन. तसेच 7 वाजता हँगिंग गार्डनला जाऊन पोरगी सोडवा. कर्दनकाळाच्या बोलण्यातला आत्मविश्वास जबरदस्त होता. त्याच्या बोलण्यानंच मैत्रिणींना धीर आला. बाय द वे, ते पाकीट राहू द्या, मला कदाचित उपयोगी पडेल. बाय ऑल मीन्स. टेबलावरचं पाकीट तसंच कर्दनकाळाकडे सरकवत मैत्रिणी म्हणाले, थँक्यू, मी येतो संध्याकाळी 6 वाजता. शुअर. मैत्रिणींच्या जीवावरचं बरंचसं ओझं कमी झालं होतं. उत्साहानं ते निघून गेले. ते जाताच कर्दनकाळनं एक बेल दाबली आणि पाकीट उचलून तो बराच वेळ मजकुरावरनं नजर फिरवत राहिला. हँड डिलिव्हरी असल्यामुळे पोस्टाच्या शिक्क्याचा प्रश्नच नव्हता. पत्र टाईप करताना वापरलेलं टाईपरायटर मात्र पोर्टेबल रेमिंग्टन होतं. येस सर. सुमंत, हा फोटो घे. या मुलीची केस या पत्रावरून तुला समजेल. ती नीट वाच आणि पुढच्या सूचना माझ्याकडून घे. ओके सर. टेबलावरचं पाकीट आणि फोटो उचलत सुमंत म्हणाला आणि फोटो पाहत पाहत केबिनच्या बाहेर पडला. कर्दनकाळ प्रायव्हेट लिमिटेडच्या ऑफिसच्या घड्याळानं 5 वाजल्याचं दर्शवलं आणि त्याच वेळी कर्दनकाळची जीप ऑफिसच्या पोर्चमध्ये येऊन उभी राहिली. एक सलाम घेत कर्दनकाळ स्वतःच्या केबिनमध्ये शिरला आणि खुर्चीत बसून त्यानं टेबलावरच्या चौकोनी ठोकळ्यावरचं 1 नंबरचं बटण दाबलं. केवळ 2 मिनिटात एक हसतमुख तरुण केबिनच्या दरवाजातून आत आला. त्याच्या हातात एक फाईल होती. फाईलमध्ये थोडीशी कागदपत्रे होती. मे आय कम इन सर? येस. तो तरुण आत आला. त्यानं फाईल कर्दनकाळासमोर टाकली. फाईलच्या उजव्या कॉर्नरला लेबल चिटकवण्यात आलं होतं. नंबर KB 7342. मिस लिली मैत्राणी. सर, लिली मैत्राणीच्या केसबद्दल मिळालेली सर्व माहिती या फाईलमध्ये एकत्रित केलेली आहे. प्रकाश KB 7342 याचा अर्थ 1973 सालातली केवळ मुंबईतली ही 42वी किडनॅपिंगची केस आहे. येस सर. यापूर्वीच्या 41 केसेस आपण यशस्वीरित्या सोडवलेल्या आहेत आणि एकंदर माहितीवरून मला वाटतं ही केसही आपण उलगडणार आहोत. कर्दनकाळ क्षणभर फाईलवरचा कॉर्नर वाचत राहिला. सर, राहून राहून मला एका गोष्टीचं नवल वाटतंय. कोणत्या? प्रत्येक केसच्या वेळी किडनॅप करणारी टोळी एकच आहे, किडीज किडनॅपर्स असोसिएशन. आपली कर्दनकाळ प्रायव्हेट लिमिटेड आणि बॉम्बे पोलीस डिपार्टमेंट या असोसिएशनची पाळंमुळं खणण्याकरता जीवाचा आटाबिट्टा करतायत. पण अजून असोसिएशनचा एकही मनुष्य प्रकाशात येत नाही. हां. पाईप शिलगावत कर्दनकाळ विचारात गढून गेला. आणखी एक वैशिष्ट्य प्रत्येक केसमध्ये आढळतं. कोणतं? किडनॅपिंगची केस कोणावरही न सोपवता ज्या लँडलॉर्ड्सनी खंडणी दिली त्यांची मुलं सुखरूप घरी पोचली. ज्यांनी केस पोलिसात सोपवली त्यांच्या मुलांचे अवयव निर्दयपणे त्यांच्या मातापित्यांना पार्सलनी पाठवण्यात आले. प्रत्येक वेळी पार्सल मुंबईच्या निरनिराळ्या टपाल विभागातून पाठवण्यात आलंय
आणि ज्या केसेस कर्दनकाळ प्रायव्हेट लिमिटेडवर सोपवण्यात आल्या त्या मात्र काही घोटाळा न होता निकालात निघाल्यात. याचा अर्थ काय होतो प्रकाश? याचा अर्थ ही असोसिएशन आपल्या प्रायव्हेट लिमिटेडला घाबरते. राईट यू आर. म्हणूनच केस कर्दनकाळावर सोपवली म्हटल्यावर असोसिएशन आपल्याला फार खोलात शिरू न देता पळवलेलं मूल परत करते. कारण आपण खोलात शिरलो की असोसिएशनची पाळं मुळं खणून काढू याबद्दल त्यांना खात्री आहे. येस सर. आणि माझ्या अंदाजाप्रमाणे लवकरच मी KKAचं स्वरूप उघडकीला आणू शकणार आहे. सर, काही धागादोरा मिळालाय? तुला काय वाटतं प्रकाश? सर, माझ्या मते यात कोणीतरी असामी असावी. तुझा अंदाज बरोबर आहे. ती कोण तेही माझ्या लक्षात आलं आहे. ती व्यक्ती समाजाचा एक प्रतिष्ठित घटक आहे. सर, मग आपण त्या समाजघाती व्यक्तीचा प्रकाश, आपलं पहिलं तत्त्व घाई करून सावज हातचं घालवायचं नाही. KKJचा पुढारीच माझ्या लक्षात आलाय. असं असताना मी अजूनही गप्प बसलो याचा अर्थ काय प्रकाश? बुरखा फाडण्या इतका जबरदस्त पुरावा आपल्या हाती आला नाही अजून. बरोबर, एकदम बरोबर. ज्या दिवशी तो पुरावा माझ्या हाती पडेल तेव्हा तो समाजकंटक पोलीस कस्टडीत असेल. पाईपमधून धुराचा भपकारा सोडत कर्दनकाळ म्हणाला. प्रकाश त्याच्याकडं आदरानं पाहत होता. KKAची मुख्य व्यक्तीच कर्दनकाळला समजली होती. म्हणजेच किडीज किडनॅपर्स असोसिएशनचं आयुष्य संपुष्टात आलं होतं. प्रकाश, यापुढे मी सांगेपर्यंत KKAच्या बाबतीत कोणतीही हालचाल करायची नाही, समजलं? येस सर, आदबीनं प्रकाश म्हणाला. प्रकाश, लिलीच्या केसची माहिती थोडक्यात सांग. सर, काल सकाळी बरोबर 10:30 वाजता मिस्टर मैत्राणींनी लिलीला शाळेपाशी सोडलं. तिला इम्पालामधून उतरवताना शाळेच्या भैयानंही पाहिलं, पण ती गेटमधून आत शिरली नाही. कोणीतरी तिला बोलावलं असावं. तशीच वळून ती पुन्हा फुटपाथकडे गेली. लिलीची एक मैत्रीण तेव्हा शाळेकडे येत होती. तिला खोदून खोदून विचारल्यावर तिनं सांगितलं की लिली एका माणसाशी बोलत होती. त्या माणसानं अंगावर पांढराशुभ्र सूट घातला होता आणि तो फियाटजवळ उभा होता. नीलू, लिलीची मैत्रीण, तिला म्हणाली सुद्धा की शाळेत येणार नाहीस का? तर लिलीनं उत्तर दिलं, पुढच्याच चौकात तिच्या वडिलांच्या कारला ॲक्सिडेंट झालाय म्हणून ती फियाटमध्ये बसून त्या माणसाबरोबर गेली. रेग्युलर ट्रिक. पुढे? नीलूला तेव्हा कसलाच संशय न आल्यानं तिनं कारचा नंबर पाहिला नव्हता. पण धनंजयनं ती कार शोधून काढली. कुठे मिळाली? कपाळाला सूक्ष्म आठी घालत कर्दनकाळनं विचारलं. बॅक बे रेक्लमेशनजवळ. नीलू ही शपथेवर सांगते की ज्या कारमधून लिली गेली ती तीच कार होती. कशावरनं? बॅक साईडची ग्लास काळी होती. तो रंग तिच्या लक्षात होता आणि फियाटच्या मागे स्टॉप सिग्नल करता पोलिसाऐवजी जोकरचा वापर करण्यात आला होता. कारबद्दल काही माहिती मिळाली? हो, प्रवीणनं ताबडतोब RTOशी संपर्क साधला. कोणाची कार आहे ती? मदन कोठीवान नावाच्या नटाची. त्यानं कार चोरीला गेल्याचा रिपोर्ट दिला होता पोलिसात? नाही, तो नाट्य मन्वंतरच्या तरुणी लाल लाल म्हातारे इरसालच्या दौऱ्यावर गेलाय. कार चोरीला गेल्याचं त्याला माहीतच नाही. लिलीबद्दल आणखी काही माहिती मिळाली? हो, ती वाटते तेवढी बावळट नसावी. नाव असलेली पुस्तकं शाळेपासून प्रत्येक चौकात मिळाली. गुड, इंटेलिजंट गर्ल. याचा अर्थ आपल्याला पळवण्यात येतंय हे तिनं ताबडतोब ओळखलं असावं. कुठपर्यंत पुस्तकं मिळाली? उत्साहानं कर्दनकाळनं विचारलं. वरळी सी फेसपर्यंत. तिथे तिची शेवटची वही सापडली. वरळी सी फेस? हो. त्यानंतर मात्र तिचा ट्रेस लागला नाही. वरळी सी फेसच्या भागात आपले 8 तरुण डोळ्यात तेल घालून पहारा करतायत. शाबास प्रकाश, तू आणि सुमंतनं ही केस फार सुंदर प्रकारे हँडल केली आहे, कर्दनकाळ म्हणाला. कर्दनकाळची शाबासकी म्हणजे गुप्तहेरगिरीच्या क्षेत्रात एक पाऊल पुढे पडल्याची निशाणी. प्रकाशची छाती अभिमानानं फुलून आली. आय एम शुअर माझ्यानंतर तू आणि सुमंत कर्दनकाळ प्रायव्हेट लिमिटेड व्यवस्थित चालवाल. पाईपचा धूर छातीत भरून घेत कर्दनकाळ म्हणाला. पण प्रकाश, जोपर्यंत कर्दनकाळ जिवंत आहे तोपर्यंत तुम्ही गुरुला मागे टाकू शकणार नाही. म्हणजे? आश्चर्यानं प्रकाशनं विचारलं. म्हणजे काही नाही. वरळी सी फेसवरचा पहारा उठवा. का? कारण KKOचा अन वरळीचा काहीही संबंध नाही, कर्दनकाळ म्हणाला आणि प्रकाश पाहतच राहिला. यू मीन? प्रकाश, आपलं पहिलं तत्त्व घाई करायची नाही. शांतपणे
कर्दनकाळ म्हणाला आणि प्रकाश फोनकडे वळला. हॅलो किरण, मी प्रकाश बोलतोय. हं, तसाच बुलेटवरनं जा आणि वरळी सी फेसवरचा पहारा उठव. हो, सरांची आज्ञा. प्रकाशनं फोन खाली ठेवला आणि मग तो मागे वळला. प्रकाश, कर्दनकाळ जेव्हा एखाद्या केसमध्ये लक्ष घालतो तेव्हा त्याच्या पुढे जाण्याचं सामर्थ्य कोणातही नसतं. म्हणजे लिली सापडली? बघ काय होतंय ते. पाईपमधली तंबाखू ॲश ट्रेमध्ये झटकून कर्दनकाळ म्हणाला. त्याचवेळी घड्याळात 6चे टोल पडले. ऑफिस बाहेर मैत्राणीची इम्पाला थांबत होती. या मिस्टर मैत्राणी, हसत कर्दनकाळनं स्वागत केलं. मिस्टर कर्दनकाळ? हो, तुमची मुलगी सुखरूप तुमच्या घरी पोचली आहे, कर्दनकाळ म्हणाला आणि प्रकाश 3 ताड उडाला. सर, केव्हा कुठे कमाल करतील ते सांगणंच कठीण होतं. रिअली? मैत्रिणींनी आनंदानं विचारलं. हो, तिच्या पायोरियाचे दात आणि चष्म्यासकट डोळे तुमच्या घरी एव्हाना आले असतील. फोन करून बघा. मैत्रिणी घाईघाईनं पुढे झोकले. त्यांनी स्वतःच्या पोटावर बलात्कार करून फोनपर्यंत पोचायचा एक निष्फळ प्रयत्न केला. कष्ट घेऊ नका, नंबर सांगा, मिश्किलपणे हसत कर्दनकाळ म्हणाला आणि त्यानं रिसिव्हर उचलला. 596301 5-9-6-3-0-1. हॅलो, कोण बोलतंय? मी मिसेस मैत्राणी बोलतीये. पलीकडून एका स्त्रीचा उत्साही आवाज कानावर पडला. होल्ड ऑन प्लीज. रिसिव्हर मैत्रिणींकडे सारत कर्दनकाळ म्हणाला. उचला मिस्टर मैत्राणी, मिसेस मैत्राणी बोलतायत. मैत्रिणींनी आधाशासारखी रिसिव्हरवर झडप घातली. हॅलो, मी बोलतोय. लिली घरी आली? हो, तुम्ही गेल्यानंतर 5 मिनिटांनी ती घरी आली. ती सुखरूप आहे ना? हो, अगदी. पण वरळी सी फेसपर्यंत आपण फियाटमधून गेलो, या पलीकडे तिला काही आठवत नाही. ती शुद्धीवर आली तेव्हा आज दुपारी 5:30 वाजता ती शाळेजवळ उभी होती. मधल्या पिरियडमधलं तिला काही आठवत नाही? नाही. मिस्टर मैत्राणी, फोन नाही, मी बोलतोय, कर्दनकाळ मध्येच म्हणाला आणि मैत्रिणींनी कर्दनकाळकडे पाहिलं. लिली घरी आली? हो. ओह, आय एम सॉरी. रिसिव्हर पुन्हा कर्दनकाळकडे सारत ओशाळवाणं हसत मैत्राणी म्हणाले. मिस्टर कर्दनकाळ, माझी एकुलती एक मुलगी मला परत देऊन तुम्ही मला जन्माचे ऋणी करून ठेवले आहे. ऋणमुक्त व्हा, हळूच कर्दनकाळ म्हणाला. मैत्रिणींनी चामड्याची बॅग टेबलावर ठेवली. 55,000 आहेत. 50,000 ठरले होते, पण मिसेसनी 5,000 तिच्यातर्फे दिलेत. वा, काय हे मातृप्रेम. बॅग प्रकाशकडे फेकत कर्दनकाळ म्हणाला. आपली बॅग गेली हे मैत्रिणींनी ओळखलं आणि ते कर्दनकाळचे आभार मानून त्वरित बाहेर पडले. मैत्रिणी जाऊन जेमतेम 10 मिनिटं झाली आणि एक डॉज आपला अवाढव्य देह सावरत पोर्चमध्ये उभी राहिली. आतून डॉजला शोभेल अशा देहाची एक बाई शरीराचा लळालोंबा सावरत बाहेर आली अन एन्क्वायरी काउंटरपाशी आली. येस, व्हॉट कॅन आय डू फॉर यू मॅम? तिवारीनं विचारलं. मला कर्दनकाळांना भेटायचंय आत्ता. आपली अपॉइंटमेंट ठरली होती काय? अपॉइंटमेंट गेली खड्ड्यात. संकट सांगून येत असती तर केव्हाच अपॉइंटमेंट घेऊन ठेवली असती, ती जोरात म्हणाली आणि तिवारीची पार वाचा गेली. पण मॅडम, कर्दनकाळ आहेत का? आहेत. तिवारीच्या बोलण्याची वाटही न पाहता ती तडक कर्दनकाळांच्या केबिनकडे गेली. केबिनचा दरवाजा बेधडकपणे उघडून ती आत शिरली. अचानक एक जिवंत भोपळा आत आलेला पाहून कर्दनकाळही जरासा गांगरून गेला. येस मॅडम? त्यानं हातातल्या पाईपची राख ॲश ट्रेमध्ये झटकत विचारलं. मी मिसेस राठी. कर्दनकाळ समोरच्या खुर्चीत बसत ती बाई म्हणाली. माझी 3 वर्षांची एकुलती एक मुलगी आज सकाळपासून नाहीशी झाली आहे. ही केस तुम्ही हाताळावीत अशी माझी इच्छा आहे. किडनॅपिंग? काय चाललंय काय? कर्दनकाळनं एकदा अविश्वासानं मिसेस राठींकडे पाहिलं. मिसेस राठी, नीट तपशीलवार सांगाल काय? बारीक डोळे करून मिसेस राठींकडे पाहत कर्दनकाळनं विचारलं. तपशील अगदी छोटा आहे. माझी 3 वर्षांची मुलगी सोनाली रोज सकाळी बाबा गाडीतून फिरायला जाते. एकटी? एकटी कशी जाईल? तिच्याबरोबर तिची दाई चंपा असते. नेहमीप्रमाणे आज सकाळी चंपा सोनालीला घेऊन बागेत गेली. परत येताना एक फुगेवाला पलीकडच्या फुटपाथवरनं चालला होता. सोनालीनं फुग्याचा हट्ट धरला म्हणून चंपा फुगेवाल्याकडे गेली. सोनालीला एकटं सोडून? हो, पण त्यात तिचा दोष नव्हता. कसा काय? तिला माहिती होतं का की सोनालीला तेवढ्या वेळात पळवलं जाणार आहे म्हणून? स्त्री जात इतकी समजूतदार असते हे कर्दनकाळला पहिल्यांदाच समजत होतं. वेल, पुढे काय झालं?
चंपानं फुगा घेतला आणि ती मागे वळली. तेव्हा एक काळ्या रंगाची ॲम्बॅसिडर उभी होती. कुठे? सोनालीच्या बाबा गाडीजवळ. अर्थात चंपाला तेव्हा काही वाटलं नाही. ती रोड क्रॉस करत असताना ॲम्बॅसिडर स्टार्ट होऊन निघून गेली. परत येऊन पाहते तर बाबा गाडी रिकामी. नंतर चंपानं येऊन तुम्हाला रिपोर्ट दिला, बरोबर? नाही, तिनं मूर्खपणा केला. तिला वाटलं मी रागवेन, म्हणून ती महामूर्ख स्त्री आऊट हाऊसमध्ये स्वतःच्या खोलीत बाबा गाडीसकट जाऊन लपून बसली. मग हे तुम्हाला केव्हा कळलं? साधारण 11च्या सुमाराला मी समाजोन्नती महिला मंडळची मीटिंग संपवून घरी आले. तेव्हा माझ्या लक्षात आलं की सोनाली आणि चंपा नाही आहेत. मी सगळ्या नोकरांकडे चौकशी केली, पण सकाळी सोनालीला हिंडवायला नेल्यानंतर तिला कोणीच पाहिलं नव्हतं. मग डोंट डिस्टर्ब, चटकन मिसेस राठी म्हणाल्या आणि कर्दनकाळ चाटच पडला. कदाचित मुंबईतली पहिली केस हँडल करताना त्याला मिसेस राठींना तोंड द्यावं लागलं असतं, तर बहुतेक त्यानं गुप्त हेरगिरीचा व्यवसाय सोडून हेअर कटिंग सलून टाकणंच पसंत केलं असतं. या पुढील कथा ऐकण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करा.